So I welcome all the students and parents to today's meeting on how to use Takalkar Classes Balajinagar app. So let us start. सगळ्यात पहिले आपला हा जो ऍप आहे तो ऍप डाउनलोड कसा करायचा आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी. आय होप तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी हा ऍप डाउनलोड केलेला असावाच. बट स्टील जे लोक अँड्रॉइड युजर्स आहेत त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल प्ले स्टोअर असतं त्या प्ले स्टोअरला जाऊन टाकळकर क्लासेस बालाजीनगर या नावाचा जो काही ऍप आहे तो ऍप तुम्ही डाउनलोड करा. जे तुम्हाला लगेच डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तो जो ऍप आहे या टाकळकर क्लासेस बालाजीनगरचा ऍप तुम्हाला दिसायला सुरू होईल. त्याचबरोबर जे लोक iOS युजर्स आहेत म्हणजे ऍपल फोन हा वापरतात त्या लोकांनी आपल्या ऍप स्टोअर मध्ये जाऊन क्लास प्लस नावाचा हा ऍप डाउनलोड करायचा आहे. मी एकदा परत रिपीट करतो ही इन्स्ट्रक्शन. जे लोक अँड्रॉइड युजर्स आहेत, जे लोक अँड्रॉइडचा फोन वापरतात म्हणजे ऍपल सोडून बाकी सगळे फोन, त्या सगळ्या लोकांनी टाकळकर क्लासेस बालाजीनगर नावाचा ऍप हा आपल्या मोबाईल मधल्या गुगल प्ले स्टोअर नावाच्या याच्यावरून ऍपवरून डाउनलोड करायचा आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी किंवा जे पालक क्लास आयफोन वापरतात आयफोन त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऍप स्टोअर मध्ये जाऊन क्लास प्लस नावाचा ऍप हा डाउनलोड करायचा आहे. त्याचे लिंक्स ऑलरेडी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हे सेंड केले गेलेले आहेत. तर आय होप सगळ्यांनी ते ऍप्स इन्स्टॉल केलेले आहेत. जर केलं असेल तर आपल्या चॅटबॉक्समध्ये प्लीज येस किंवा थम्सअप नावाचा एक मेसेज करा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल मीटिंग मध्ये. केलेलं आहे सगळ्यांनी? ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पार्ट. आता एकदा ऍप डाउनलोड केल्यानंतर तो ऍप वापरायचा कसा आहे त्याच्यात लॉग इन कसं करायचं आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ऍप वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक स्क्रीन म्हणजे तुमच्या मोबाईलवरती लेफ्ट साईडला जी स्क्रीन दिसत आहे तशी एक स्क्रीन तुम्हाला दिसेल. आय होप सगळ्यांना हे दिसत आहे. म्हणजे मी जेव्हा सांगतोय या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या मीटिंगमध्ये पॅरलली सुद्धा तुम्ही या गोष्टी केल्या तरीही चालू शकेल किंवा आता सगळं ऐकून तुम्ही नोट डाऊन सुद्धाही करू शकता आणि नंतरहून सुद्धा तुम्ही या गोष्टी सगळ्या करू शकता. तर लॉग इन कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला असं एक पेज ओपन होईल तुमच्या मोबाईलमध्ये ऍपवरती क्लिक केल्यानंतर. तिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, लॉग इन विथ व्हॉट्सअप और यूज अनादर मेथड. तर याच्यावरती खालचा जो ऑप्शन आहे म्हणजे यूज अनादर मेथड याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. यूज अनादर मेथड वरती क्लिक केल्यानंतर अशा एका टाईपची स्क्रीन तुमची ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन और साइन अप नावाचा ऑप्शन दिसतो. लॉग इन और साइन अपच्या इथे तुम्हाला प्लीज एंटर युअर मोबाईल नंबर असा आहे जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि प्रोसीड सिक्युअरली याच्यावरती क्लिक करायचं आहे. फक्त सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक अशी माझी रिक्वेस्ट असेल की इथे मोबाईल नंबर तोच एंटर करायचा आहे जो मोबाईल नंबर इथे मोबाईल नंबर तोच एंटर करायचा आहे जो मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुमच्या नावाच्या समोर हा आम्ही पाठवलेला आहे. जे जर तुम्ही कुठलाही दुसरा मोबाईल नंबर यूज केला दुसऱ्या मोबाईल नंबरनी लॉग इन केलं तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातलं काहीही दिसणार नाहीये. म्हणजे तुम्हाला त्याच्यामधले काही डिटेल्स दिसणार नाहीयेत, तुम्हाला त्याच्यामध्ये काही मार्क्स दिसणार नाहीत, काही रेकॉर्ड दिसणार नाहीयेत. तर मी एकदा परत ही इन्स्ट्रक्शन रिपीट करतो. इथे तुम्हाला मोबाईल नंबर लॉग इन तोच नंबर करायचा आहे जो तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणून असेल तो. प्रोसीड सिक्युअर वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी जनरेटिंग नावाचा एक असा मेसेज येतो. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलला जो काही ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी हे मी सांगत आहे आताची सगळी इन्स्ट्रक्शन्स. iOS युजर्सचे इन्स्ट्रक्शन्स ह्याच्या एक 5 मिनिटानंतर मी सांगेन. तर व्हेरीफाय ओटीपी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला अशी एक स्क्रीन ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचं नाव हे एंटर करायचं आहे. नाव एंटर करत असताना सगळ्यांनी लक्षात घ्या इथे एक ऑप्शन आहे वॉन्ट टू साइन इन ऍज अ पेरेंट. आता जे पालक आहेत पालक त्यांनी काय करायचं आहे हा ऑप्शन टिक करायचा आहे. म्हणजे राईट साईडला स्वाईप केल्यानंतर हा ऑप्शन ग्रीन कलरचा येतो आणि ग्रीन कलरचा आल्यानंतर तुम्हाला लेट्स गेट स्टार्टेड असं याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी एकदा हे परत तुम्हाला एक्सप्लेन करतो.
तर सगळ्यात पहिलं यूज अनदर मेथड वरती क्लिक करून तुम्हाला इथं मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर तोच एंटर करायचा आहे जो मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आम्ही पीडीएफ मध्ये पाठवलेला आहे, तुमच्या नावाच्या समोरचा मोबाईल नंबर. प्रोसीड सिक्युअरली वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक ओटीपी विचारेल. तो ओटीपी तुमच्या टेक्स्ट मेसेज मध्ये आलेला असतो. ओटीपी जो काही आहे तो या नंबरला इथं एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव इथं विचारेल, तुमचं पूर्ण नाव याच्यामध्ये एंटर करा आणि त्याचबरोबर वॉन्ट टू साइन इन ऍज अ पेरेंट नावाचा एक ऑप्शन असतो. तर जे पालक हा व्हिडिओ ऐकत आहेत आणि जे पालक ऍप वापरणार आहेत त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये वॉन्ट टू साइन इन ऍज अ पेरेंट हा ऑप्शन सिलेक्ट करा. सिलेक्ट म्हणजेच या नॉबला तुम्हाला राईट साईडला शिफ्ट करायचं आहे की जेणेकरून हे ग्रीन कलरचं होऊन जाईल आणि लेट्स गेट स्टार्टेड या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लेट्स गेट स्टार्टेड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ऍप मध्ये टाकळकर क्लासेस बालाजीनगरचा ऍप दिसेल. तर तुम्हाला ते काही परमिशन्स मागेल, म्हणजे सेंड नोटिफिकेशन, अलाउ टू ऍक्सेस रिपोर्ट्स, या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला अलाव करायचे आहेत. कुठलेही नोटिफिकेशन डोंट अलाव असं प्लीज करू नका. सगळे नोटिफिकेशन तुम्हाला अलाव या ऑप्शन वरती क्लिक करून पुढे सरकायचे आहेत. तर अलाव वरती क्लिक केल्यानंतर सगळ्यांना तुमचा पुढचा सेक्शन तो आहे मी एक्सप्लेन करतो. आता मी आय होप सगळ्या अँड्रॉइड युजर्सना ही जी सिस्टीम आहे ती कळालेली आहे. कुठल्याही अँड्रॉइड युजरना या सिस्टीम मध्ये लॉग इन करण्याच्या काही तक्रार, काही क्वेरीज असतील तर प्लीज मला चॅट बॉक्स मध्ये ते पाठवा. मी तुमचे क्वेरीज सगळे ऑन द स्पॉट सॉल्व्ह करेन. कुठल्याही अँड्रॉइड युजर्सना काही तक्रार, काही क्वेरीज? आता त्याचबरोबर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे की जे विद्यार्थी किंवा पालक ऍपलचा मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल वापरत नाहीत, iOS वापरतात, त्यांनी कसं युटिलाइज करायचं आहे ऍप. सगळ्यात पहिले क्लास प्लस ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन जो मागेल तो आहे व्हेरीफाय युअर ORG कोड. ORG कोड. तर ORG कोड मध्ये तुम्हाला YEWHI हे एंटर करायचं आहे. YEWHI. तर हा ORG कोड मी ऑलरेडी आपल्या चॅटबॉक्स मध्ये सेंड केलेला आहे. सगळ्यांना तो एकदा ORG कोड कॉपी करून तुमच्या ORGच्या जागेमध्ये पेस्ट करा आणि व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर इथून पुढची सगळी प्रोसेस iOS युजरसाठी सुद्धा सेम आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी इथं एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय हे केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव इथे एंटर करायचं आहे. नाव एंटर केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन काही विचारेल ते सगळ्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला अलाउ करायचं आहे. आय होप सगळ्यांचं ऑलरेडी आतापर्यंत लॉग इन झालेलं आहे. सगळ्यांना लॉग इन झालेलं आहे. तुमचे ऍप मध्ये तुमचे लॉग इन झालेले आहेत. प्लीज रिस्पॉन्ड ऍज येस ऑर नो इन द चॅट बॉक्स. प्लीज रिस्पॉन्ड ऍज येस ऑर नो इन द चॅट बॉक्स. ज्या विद्यार्थ्यांचं साइन इन ॲज अ पेरेंट असा ऑप्शन आला नसेल काही काळजी करायची गरज नाहीये, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ज्या लोकांना बॅच कोड असं काही विचारत असेल त्या लोकांनी चुकीच्या नंबरनी लॉग इन केलेलं आहे, पण काही प्रॉब्लेम होणार नाही, काही काळजी करू नका. तुमचे सगळ्यांचे प्रॉब्लेम जे मीटिंगच्या आधी आपण सॉल्व्ह करून घेऊया. सगळ्यांचं लॉग इन झालेले आहे. ज्यांचं ज्यांचं लॉग इन झालेलं आहे प्लीज रिस्पॉन्ड ॲज येस ऑर नो इन द चॅट बॉक्स, म्हणजे आपण पुढे सरकू शकतो. ओके ग्रेट. मुव्हिंग ऑन. ठीक आहे ग्रेट. मुव्हिंग ऑन. आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असा एक तुमचा होम पेज दिसत असतो. होम पेज. तर होम पेज मध्ये तुम्हाला इथे खाली होम, बॅचेस, स्टोर, चॅट्स आणि प्रोफाईल असे 5 वेगवेगळे ऑप्शन दिसतील. याच्यापैकी सगळ्यात पहिले सगळ्या विद्यार्थ्यांनी बॅचेस नावाचा हा जो ऑप्शन आहे, बॅचेस दुसरा ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बॅचेस नावाचं ऑप्शन. तर सगळ्यांनी बॅचेस नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करा. बॅचेस नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या कुठल्या बॅचला असाल, म्हणजे 10वी CBSE असेल, 10वी ICSE असेल, 10वी SSE असेल, तर त्या बॅचचं तुम्हाला असं इथे नाव दिसेल आणि ती बॅच जो कुठला 10वी CBSE A, 10वी ICSE B, जी कुठली तुमची बॅच असणार आहे 11वी 12वी, या सगळ्या बॅचेसचं तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल. आय होप सगळ्यांना हे बॅच दिसत आहे. प्लीज रिस्पॉन्ड एज येस ऑर नो इन द चॅट बॉक्स.
येस किंवा नो असं या चॅटबॉक्स मध्ये प्लीज रिस्पॉन्ड करा. ज्या विद्यार्थ्यांना मॅच दिसत नाहीये काही काळजी करू नका. तुम्हाला या मीटिंगच्या एंड पर्यंत मी एक सोल्युशन देणार आहे आणि म्हणजे तुमचा प्रॉब्लेम हा 100% सॉल्व्ह होईल. प्लीज रिस्पॉन्ड ॲज येस ऑर नो, म्हणजे मला आपल्याला पुढे जाता येईल या मीटिंग मध्ये. सगळ्यांना आय होप आपापले बॅचेस हे दिसत आहेत. ज्या मुलांना स्टुडंट नॉट ऍडेड, ज्या मुलांना बॅचेस नॉट विजिबल, ज्या मुलांना बॅच कोड एंटर करा असं मागत आहे, त्या लोकांनी बिलकुल पण काळजी करू नका. नो बॅचेस फाउंड असं येत आहे, बिलकुल पण काळजी करू नका. तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या मीटिंगच्या एंड पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही फक्त काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ही जी मीटिंग आहे ती नीट ऐका. ओके, आय होप मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्सना हे दिसत आहे. तर याच्या पुढे मी कसं करायचं, आपली सिस्टीम काय हे एक्सप्लेन करतो. तर आता उदाहरणार्थ मी ते एक्झाम्पल म्हणून 10वी सीबीएसई बी बॅच असं घेतलेलं आहे. बॅचेस डिस्प्ले होत नसतील, चाइल्ड नो चाइल्ड ऍडेड असं दिसत असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचे सगळे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील, बिलकुल पण काळजी करू नका. तर सगळ्यात पहिले 10th सीबीएसई बी बॅच मी एक एक्झाम्पल घेतोय. या बॅच वरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यानंतर तुम्हाला असं एक नवीन ऑप्शन ओपन होताना दिसेल, जे तुम्हाला वरती ओव्हरव्ह्यू, अटेंडन्स, असाइनमेंट्स असे वेगवेगळे ऑप्शन जे तुम्हाला दिसतील या याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले ओव्हरव्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचं डेलीचं टाइम टेबल हे दिसेल, म्हणजे मॅथ्स लेक्चर, बायोलॉजी लेक्चर. त्याचबरोबर इथं व्ह्यू ऑल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं त्याचं डे वाईज टाइम टेबल दिसणार आहे. डे वाईज म्हणजे केमिस्ट्री लेक्चर आहे, कुठले सर शिकवतात आणि त्या लेक्चरचं टायमिंग काय आहे, हे सगळं तुम्हाला टाइम टेबल असं डे वाईज टाइम टेबल तुम्हाला व्ह्यू ऑल वरती ओव्हरव्ह्यूच्या अंडर क्लिक केल्यानंतर दिसेल. आय होप सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा टाइम टेबल दिसत आहे. प्लीज रिस्पॉन्ड एज येस ऑर नो इन द चॅट बॉक्स. आय होप सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा टाइम टेबल दिसत आहे. प्लीज रिस्पॉन्ड एज येस ऑर नो इन द चॅट बॉक्स. ज्या विद्यार्थ्यांना टाइम टेबल दिसत नाहीये, ज्या विद्यार्थ्यांचं लॉग इन झालेलं नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस दिसत नाहीत किंवा इव्हन पालकांना, तुम्ही कदाचित असं असेल की आपण जो गुगल फॉर्म तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स एंटर करायचे होते, कदाचित तुम्ही तो फॉर्म बघितला नसावा आणि तुम्ही डिटेल्स एंटर केले नाहीयेत. पण काहीही हरकत नाही, बिलकुल काळजी करू नका. तुमच्या दर प्रॉब्लेमवरती सोल्युशन हे तुम्हाला मीटिंगच्या एंड पर्यंत मिळून जाईल, काही काळजी करू नका. ठीक आहे, मुव्हिंग ऑन. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अटेंडन्स नावाचा एक टॅब दिसेल, अटेंडन्स. त्या अटेंडन्स वरती क्लिक केल्यानंतर आता सध्या तुम्हाला तिथे ब्लँक दिसेल, कारण की अजून मुलांची अटेंडन्स ऍप वरती घेतली जात नाहीये. पण इथून पुढे डे वाईज, डेट वाईज आणि सब्जेक्ट वाईज सुद्धा अटेंडन्स तुम्हाला या आपल्या क्लासच्या ऍप वरती दिसणार आहे. म्हणजे आता इथून पुढे अटेंडन्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येते महिन्या वाईज, म्हणजे मंथ वाईज तुम्हाला अटेंडन्सची पर्सेंटेज काय आहे, त्या महिन्यामध्ये टोटल क्लासेस किती होते, त्या विद्यार्थ्यांनी टोटल क्लासेस अटेंड किती केलेले आहेत, त्याची अटेंडन्स पर्सेंटेज काय आहे, दर सब्जेक्टची अटेंडन्स आणि दर टॉपिक, दर सब्जेक्ट वाईज आणि डे वाईज अटेंडन्स तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर इथे जून, म्हणजे जूनचं हे अटेंडन्स आहे. तुम्ही आदल्या महिन्यामध्ये गेलात तर तुम्हाला मेचं दिसेल, त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये गेलात तर एप्रिलचं दिसेल. असं दर डे वाईज आणि सब्जेक्ट वाईज आणि बॅच वाईज तुम्हाला अटेंडन्स दिसतं. बिलकुल काळजी करू नका. कुणाचंही जर बॅच ओपन होत नसेल, टाइम टेबल दिसत नसेल, काही काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला मी सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन देईन. त्याच्यापुढे अटेंडन्सच्या पुढे जो ऑप्शन आहे दॅट इज कॉल्ड एज अनाउन्समेंट्स. म्हणजे या अटेंडन्सला जर तुम्ही थोडंसं लेफ्ट साईडला असं शिफ्ट केलं तर तुम्हाला अनाउन्समेंट्स नावाचं एक ऑप्शन दिसेल. तर अनाउन्समेंट्स मध्ये इथून पुढे जे काही अनाउन्समेंट असतील, क्लास रिलेटेड, टाइम टेबल रिलेटेड, सुट्टी रिलेटेड, काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात, हॉलिडेज रिलेटेड, या सगळ्या गोष्टींची अनाउन्समेंट जी आहे मुलांना त्या अनाउन्समेंट या सेक्शन मध्ये दिसेल. त्याच्यानंतर टेस्ट नावाचा एक सेक्शन असतो, टेस्ट नावाचा सेक्शन.
आता दोन पद्धतीचे टेस्ट आहेत, एक ऑनलाईन टेस्ट आहे काही स्टँडर्ड्सना आणि काही स्टँडर्ड्सना एक ऑफलाईन टेस्ट आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांना टेस्ट कशी द्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन टेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी टेस्ट कशी द्यायची मी सगळं सांगतो. बॅच कोड ज्या विद्यार्थ्यांना विचारत आहेत त्या विद्यार्थ्यांनी कदाचित आपला जो ऑनलाईन फॉर्म होता, रजिस्ट्रेशनचा फॉर्म तो भरलेला नाहीये, तो तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला आमच्या ऑफिसमधून कॉल येऊन जाईल किंवा या मीटिंगच्या एंड पर्यंत तुम्हाला काय करायचं हे पण मी समजावून सांगतो. तर टेस्ट मध्ये सगळ्यात पहिले ऑन गोईंग वरती क्लिक केल्याने ऑन गोईंग मध्ये तुम्हाला तुमचे जे काही ऑनलाईन टेस्ट असतील किंवा ऑफलाईन टेस्ट असतील ते सगळे टेस्ट तुम्हाला सबमिट करण्याचे, टेस्ट देण्याची सिस्टीम तुम्हाला इथून मिळते. उदाहरणार्थ समजा आता ही DPP 20 जून 2023 ची ऑनलाईनची टेस्ट आहे. या टेस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले काही जनरल इन्स्ट्रक्शन दिसतील. त्याच्यानंतर इथे खाली तुम्ही स्वाईप केल्यानंतर तुम्हाला इथं आय हॅव रेड इन्स्ट्रक्शन अँड अंडरस्टूड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अटेम्प्ट टेस्ट म्हणायचं आहे. अटेम्प्ट टेस्ट म्हटल्यानंतर तुमची अशी एक स्क्रीन ओपन होईल, त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला क्वेश्चन तुमचे सुरू होतील. संपूर्ण टेस्ट तुमची सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला सबमिट टेस्ट नावाचा एक ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहे, तुम्ही किती क्वेश्चनचा आन्सर केलेले आहेत, किती रिव्ह्यूसाठी तुम्ही लिव्ह केलेला आहे, टाइम किती रिमेनिंग आहे, सगळं तुम्हाला दिसेल. टेस्ट सबमिट केल्यानंतर एका दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे असे मार्क सुद्धा दिसतात. आता या विद्यार्थ्याला -1/36 पडलेले आहेत, म्हणजे या विद्यार्थ्याला खूप कमी मार्क पडलेले आहेत. तर असे तुम्हाला तुमचे जे काही सब्जेक्ट वाईज मार्क आहे ते तुम्हाला याच्यावर दिसतील. त्याचबरोबर ऑफलाईन टेस्ट जे असतात, ऑफलाईन टेस्ट, त्या ऑफलाईन टेस्टचे मार्क सुद्धा तुम्हाला याच ऍपमध्ये अपलोड होताना दिसतील. म्हणजे इथून पुढे आपल्या टेस्ट, होमवर्क हे सगळे रेग्युलरली सुरू होणार आहेत. तर आता उदाहरणार्थ वीकली इंटरनल टेस्ट नावाची एक ऑफलाईन टेस्ट झाली होती, क्लास टेस्ट इथे दिसतंय तुम्हाला. क्लास टेस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्याला किती मार्क पडलेले आहेत, पेपर किती मार्काचा होता, हे सगळं तुम्हाला त्याचा स्कोर दिसेल. याच्यामध्ये व्ह्यू रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन असतो. व्ह्यू रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर त्याच्या क्लासमध्ये सगळ्यात हायेस्ट मुलगा किती आहे आणि क्लासमध्ये सगळ्यात लोएस्ट मुलगा किती आहे हे सुद्धा तुम्हाला या व्ह्यू रिपोर्ट मध्ये दिसणार आहे. तर आय होप सगळ्या विद्यार्थ्यांना आपली ऍपची सिस्टीम जी आहे ती कशी यूज करायची आहे, तुमचा अटेंडन्स कुठे दिसणार आहे, मार्क्स कुठे दिसणार आहेत, या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. कुणालाही काही डाऊट असेल, ज्या विद्यार्थ्यांचे चाइल्ड नॉट ऍडेड असं दिसत आहे, ज्या विद्यार्थ्यांचं नो स्टुडंट फाउंड असं दिसत आहे, ज्या विद्यार्थ्यांचं बॅच नॉट फाउंड, एंटर ORG कोड, एंटर बॅच कोड असं दिसत आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आता तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे, आयदर हा नंबर लिहून घ्या किंवा या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही या नंबरवरती कुठल्याही वेळेत कॉल करू शकता आणि तुमचा ऍप रिलेटेड जो काही प्रॉब्लेम असेल तो सगळ्याच्या सगळा प्रॉब्लेम तुम्ही हा 100% सॉल्व्ह करून घेऊ शकता. एका विद्यार्थ्याला एका वेळेस एकाच डिव्हाइस मध्ये लॉग इन करायला अलाउड आहे. सायमल्टेनियस लॉग इन कुठलाही विद्यार्थी नाही करू शकत. बरं, कुठल्याही विद्यार्थी किंवा पालकांना काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता. कुठल्याही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काही क्वेरीज नसतील तर तुम्ही मीटिंग एक्झिट करू शकता. आय थँक ऑल द पेरेंट्स हु हॅव अटेंडेड द मीटिंग. आय थँक ऑल द पेरेंट्स वन्स अगेन. थँक यू एव्हरीवन.